2014 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. एकेकाळी राज्यावर एकछत्री अंमल गाजवणाऱ्या या पक्षाला आपली पकड कायम ठेवण्यात अपयश आलं. विशेषतः 2019 मध्ये महाविकास आघाडीचा भाग असतानाही काँग्रेसला अपेक्षित फायदा झाला नाही. याउलट काँग्रेसचे काही बालेकिल्ले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जिंकले. 2014च्या निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसची राज्यात अवस्था बिकट झाली. भाजप आणि शिवसेनेच्या लाटेपुढे काँग्रेसचा पारंपरिक मतदारही दूर गेला. 2014 नंतर राज्यातील सत्ता गेल्यावर काँग्रेसला एक मजबूत नेतृत्व उभं करता आलं नाही. यामुळं पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार यांच्यामध्ये निराशा वाढली. 2019 मध्ये अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीबोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन केली. या सरकारमध्ये काँग्रेसला काही महत्त्वाची खाती मिळाली, पण या सत्तेचा काँग्रेसला राजकीय फायदा झाला नाही.